ह्या सगळ्यामध्ये एक गोष्टीत मात्र कोणतीही तडजोड नव्हती. आमच्या घरातला मराठी बाणा. कुठेही राहिलो, कितीही भाषा शिकल्या, कुठल्याही वेगवेगळ्या भाषेचे मित्रमैत्रिणी केल्या, तरी आमच्या घरात मात्र मराठीच बोललं जायचं. त्यामुळे 100% महाराष्ट्रीयन म्हणू शकत नसले तरी मराठी ही माझ्यासाठी घर आहे. सुरक्षित, उबदार असं घर. आता प्रामाणिकपणे सांगायचं तर लहानपणी मराठी साहित्याशी सुद्धा फारशी गोडी लागली नाही. मग नंतर हिंदी चित्रपटात आली आणि तिथेही मराठी लेखन वाचन कमीच झालं. तरीही काही गोष्टी मनाच्या तळाशी घट्ट रुजून बसतात. विंदा करंदीकरांची देणाऱ्यांनी घेत जावी ही कविता त्यापैकी एक आहे. ही कविता म्हणजे फक्त शब्द नाही, ती एक मनाची अवस्था आहे, जगण्याचं एक दृष्टिकोन आहे. आणि जसं जसं आयुष्य समृद्ध होत जातं तसं तसं ह्या कवितेचे वेगवेगळे पदर उलगडत जातात. म्हणूनच आज मला ही कविता तुमच्यासमोर सादर करायची आहे आणि मला खात्री आहे हे शब्द तुमच्या हृदयात नक्कीच घर करतील. घेता, कवी विंदा करंदीकर. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. सह्याद्रीच्या कडाकडून छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे. रक्तामच्च्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्याशा भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. खूप मनापासून तुमचे आभार. आणि आता एक असं नाव ज्यांच्या लोकप्रियतेला, ज्यांच्या विचारांना, ज्यांच्या बुद्धिमत्तेला